तांडा हा बंजारा भाषिकांचा एक स्वतंत्र लोकसमूह असतो. जिथे बंजारा समाजाचे लोक राहतात त्याला तांडा म्हणतात. गोर बंजारा संस्कृतीचं दर्पण म्हणून तांडा ओळखला जातो. तांडा व्यवस्थेचे अभ्यासक प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार नाईक यांच्यामध्ये तांडा म्हणजे प्राकृतिक सृजनेला, मानवी मूल्याला गतिनियंत्रण प्रदान करणारी आणि संरक्षित करणारी एक स्वतंत्र आदिम व्यवस्था होय. तांडा म्हणजे ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जोपासणाऱ्या बंजारा समाजाची लोकवसाहत आहे, असा विविध व्याख्या तांडाबाबत दिसून येते. बंजारा साहित्यामध्ये तांड्याबाबत विपुल लेखन दिसून येते. तांड्याच्या प्रमुखाला नाईक म्हणजेच नायक असे म्हणतात, तर त्यांच्या सोबतीला कारभारी, हसाबी, नसाबी व डायसाण असे म्हणतात. गणमान्य व्यक्ती असतात. तांड्यांची समृद्ध अशी स्वतंत्र व्यवस्था असून प्रकृतीपूजक, मानववादी आणि विवेकवादावर अधिक भर असल्याने आजही तांड्यात हजार वर्षापासून सुरू झालेली वैश्विक कल्याणाची सेनसाहिवेस ही सामुदायिक आराधना केली जाते. तांडा बहुतांशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहे. तांड्यात गोर बंजारा भाषा बोलली जाते. ब्रिटिशांच्या विरुद्ध धोरणामुळे वैभवशाली बंजारा व्यवस्था कोलमडून पडली होती, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कृषी क्रांतीचे प्रणेते व थोर समाजसुधारक महानायक वसंतराव नाईक यांच्या परिश्रमाने तांडा स्थलांतरीवराचं दिसून येते. पूर्वी बंजारा समाजाचा व्यापार हा फक्त भारतवर होता, तर युरोपियन देशापर्यंत चालत असे. महान योद्धा व जगातील सर्वात मोठा लोहगड किल्ला उभारणारे शूरवीर तसेच आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून ओळख असलेले बाबा लकीशाह बंजारा यांचा जगभर आजही उल्लेख होतो. शाह यांचा अर्थ राजा असा होतो. लकीराय यांची दिल्लीत स्थितीत मालकांचा रक्ताबंज, बारखांचा रायसीना हे असे अतिशय समृद्ध तांडा वसाहत त्यांच्या अधिपल्याखाली होते. आज जरी तांड्याला गावाच्या नावाने ओळखले जाते, परंतु त्यांची खरी ओळख बंजारा संस्कृतीत तांडा म्हणूनच होते. उदाहरणार्थ गहुली तांडा, कुंटूर तांडा, जयपूर तांडा, वारळ तांडा, ओरोडी तांडा, मांडवी तांडा. तर पूर्वी मात्र नायकांच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ भीमा नायकेर तांडू, लाखारू तांडू, फुलसिंगीर तांडू, लोभा नायकेर तांडू. तांडा म्हणजे बंजारा गोरमाटीचा गड किल्ला मानला जाते. तांड्याला गड म्हणूनही संबोधले जाते. उदाहरणार्थ गहुलीगड, गडमंगरू, सेवागड, उमरीगड, रुहीगड, लाखागड, पोहरागड, वसंतगड हे तांड्याचं कन्सेप्ट जे आहे हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि शुभ गोरमाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भिया तू जर गोरमाठी हे चॅनलला सबस्क्राईब करीस, कारण की आपण बंजारा जे माहितीचं हे चॅनल नागतिरिया. जय गुर, जय शिवराज, जय बंजारा.